नमस्कार मित्रांनो, माझे नाव आहे ओमकार अंतड. आपलं स्वागत करतो मी आपल्या ओमकार मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आपण चाललोय गाणगापूर अक्कलकोटला दर्शनासाठी. तर व्हिडिओ नक्की बघत राहा आणि पूर्ण व्हिडिओ बघा. मस्त मजा येईल. फुल फनी व्हिडिओ आहे आणि जाम धमाल करू जायचं. चला मग आता भेटू व्हिडिओमध्ये. गाडी लागली आहे, बघून घ्या. गाणगापूरला जायची ट्रेन लागलेली आहे. लोकमान्य टिळक टर्मिनस टू कोइंबतूर. गाडी नंबर आहे मित्रांनो 101113. आपला गाडी नंबर आहे. मित्रांनो, आता ट्रेन मध्ये बसलोय. वेपर्स खातोय केल्याचे. साईडला आपली सगळी माणसं आहेत बघा, पूर्ण आपली केल्याचे वेपर्स. तर आता मित्रांनो झोपायची तयारी आहे. तर आता हे बघा, सगळी माणसं झोपली आहेत आपल्या ग्रुप मधली. भरपूर आपला स्क्वॉड मोठा आहे, एकदम एकदम जाम मोठा. इकडे लाव वगैरे आहे वगैरे खाली झोपले. आता मी ऍक्च्युली वर झोपले. तर खूप धमाल करू, मजा करू, अक्कलकोट गाणगापूर जाम फिरू, मस्त की देवदर्शन करू. आता मी झोपायच्या तयारीमध्ये आहे बघा. मस्तपैकी झोपणार मस्तपैकी मित्रांनो, आणि भेटणार उद्या सकाळी भेटू आपण मस्तपैकी निवांत गार. आता खूप थंडी लागते बघ. आपण भेटू आता उद्या मित्रांनो. चला मग, बाय, गुड नाईट. भेटू उद्या सकाळी. गुड मॉर्निंग मित्रांनो, शुभ सकाळ. आता मी उतरलोय गाणगापूर स्टेशनला. बरोबर 8:36. हां, 8:40ला बरोबर गाडी आली, इथं उतरली स्टेशनला. हे आमची पब्लिक फुल स्क्वॉड. ही सगळी माणसं. चला चला, पब्लिक आली काय मित्रांनो. ही सगळी आमच्या ग्रुप मधली माणसं आहेत. एवढी बघा, किती माणसं आहेत बघा. जाम पब्लिक येते यावेळी. थोडी कमी झाली, नाही तर भरपूर 150-200 माणसं असतात. ही 100च्या आसपास मध्ये असतीलच. ओढत ओढत बाबूला ठेवून घरात त्यांनी. मित्रांनो, स्टेशनच्या बाहेरचा सीन आहे, बघून घ्या. इथून आपल्याला विक्रम वगैरे करून जायला लागतं. काहीतरी 20 मिनिटं 25 मिनिटं जातो इथून. अशा विक्रम, ही आमची सगळी पब्लिक आहे. 20-25 मिनिटं जातात इथं गाणगापूरला. आपल्या मंदिराच्या इथं, धर्मशाळेच्या इथे जायला. या साईडला राहिला स्टेशन. तर मित्रांनो, आता आम्ही निघालोय मंदिराच्या धर्मशाळेच्या इथं गाणगापूरच्या सिटीमध्ये आतमध्ये चाललोय. रोड बघा, बघून घ्या. अशा ओटो करून जायला लागतं. आता आतमध्ये आलोय मंदिराच्या. धर्मशाळेच्या इथे आलोय. धर्मशाळेची आपली धर्मशाळा. इथं आपण राहणार आहोत आता. चलो, तिकीट संपली. चला चला या मित्रांनो. आपण आता धर्मशाळेच्या इथे आलोय आतमध्ये. तुम्हाला रूम वगैरे दाखवतो. हा बाहेर इकडे पाठच्या इकडे बाथरूम वगैरे आहे. बघून घ्या तुम्ही. तुम्हाला आता रूम दाखवतो मी. आतमधल्या आपल्या रूम वगैरे. खाली खालच्या साईडला पूर्ण रूमच आहे अशा पूर्ण. ही धर्मशाळेमध्ये असंच भेटणार तुम्हाला. थोडं चांगले व्यवस्थित काय म्हणजे सुविधा आहेत. दुसऱ्या आपण रूम कुठं घेऊ शकतो. ही आमची रूम.
अशा इकडे रूम आहेत. 2-3 दिवस 2-3 दिवस राहण्यासाठी ठीक आहे. मित्रांनो आता सगळ्यांनी तोंड वगैरे धुवून मस्त आता सगळ्यांनी मुंबईवरून जेवायला वगैरे आणलेलं आहे. तर सगळे आम्ही एकत्र जेवायला बसणार आहोत. तर मला व्हिडिओमध्ये दाखवतो मी, आता बघून घ्या. सगळी पंक्तीला कशी बसतात तशा टाईपमध्ये आणलेला असतो. तर प्रत्येक जण अशी बघून घ्या. ज्याने त्याने नवीन नवीन त्या आणलेल्या आहे वस्तू त्या मस्त. कुठे बसले हो? काय नाही आलं वाटतं अजून ताटात. दे रे गे. काय पुरणपोळी. वाव. भाजी वाटप. अशी पंक्तीला बसतात सगळी माणसं आणि एकत्र जेवतात. नाही लाडू नको. लाडू वाले बुवा. असं अलग अलग सगळं मिक्सिंग खायला लागतं इकडे आल्यावर. सगळे आपलेच आहेत. आपण चालू आहे आता मंदिराच्या साईडला की भाजी मार्केट भरतो. तर आपल्याला आता सगळ्या माणसांना आपल्याला जेवणासाठी भाजी वगैरे आपण आणण्यासाठी ते जातात. तर बघूया काय काय घेतात. कांदे वगैरे सगळे काय घ्यायची वस्तू आहे ते आपण घेऊया आणि बघूया काय काय भेटतं तिकडे. तर आता तो इकडनं जायचा रस्ता आहे, तुम्हाला मी दाखवतो बघा. इकडून हा रोड गेला तो डायरेक्ट मंदिरा साईडला गेला एकदम सरळ. तुम्हाला दाखवतो मी इकडं. हा सरळ रोड गेला तो मंदिरासमोर समोर दत्तांचं मंदिर आहे. बघून घ्या दत्तांचं मंदिर कसला वाटतं. हा पूर्ण महाराजांचं मंदिर. आपण आतमध्ये संध्याकाळी जाणार आहोत. संध्याकाळी जाऊ आल्यावरती आपण पहिला भाजी मार्केट बघून घेऊया किती काय काय वगैरे. भाजी मार्केट त्या साईडला आहे तर आपण पूर्ण बघून घेऊया. सुरुवात बघून घ्या पूर्ण भाजी मार्केट. इकडे सगळं काय भरपूर काय वस्तू काय भेटतात पाहिजे त्या वगैरे आलेले आहेत. बोरं गावची पूर्ण हा पूर्ण मार्केट आहे. बघून घ्या इकडे इकडे मंदिर आहे पाठ साईडला बॅक साईडला आणि आपण इकडे आलोय. तर आता या साईडला पूर्ण भाजी मार्केट आहे. तर पूर्ण आपण भाजी मार्केट वगैरे बघूया काय काय इकडे काय काय भेटते. सभ्या वगैरे पण आहेत भरपूर काय मंदिर साईडला आपल्या इकडे. गर्दी बघा आज गुरुवार आहे तर जामच गर्दी असते आणि गुरुवारच मार्केट भरतो. कुठं आली मंडळी आता तिकडे घेऊन गेले सगळी भाजी मार्केट. बघा बाबा वगैरे चाललेत. तर आता आपण इकडे जाऊया पुढे. आपली बाकीची पब्लिक इकडे आहे वाटते. तर आपण इकडे बघूया ना आपल्याला भेटत काय ती लोक आपल्याला. पूर्ण मार्केट आहे. मार्केटचं सीन पूर्ण बघून घे. पूर्ण मार्केट पूर्ण भाजी आहे आणि हा मार्केट फक्त गुरुवारच भरतो या साईडला. बाकीच्या वेळी काय भरतो का नाही माहीत नाही मला, पण इकडं गुरुवारचं फेमस आहे मार्केट आहे पूर्ण. बटर तोशवाळे खारी बटर पाहिजे तर खारी बटर पण आहे. सगळ्या वस्तू घ्या तिकडे बघा. इकडे एक मंदिर कसला मित्रांनो. हे इकडे मसाला घेते तर मला दाखवतो मसाला कसा आहे वगैरे. इकडचे काय वगैरे मसाला बघून घ्या. इकडे बघून घ्या गावच्या बाग्या. ह्या काय आहेत बाग्या. ह्या काय आहेत बोंबील. बोंबील सुकट वगैरे पण भेटते इकडे. हे सुकट आहे काय. मच्छी वगैरे पण भेटते या मार्केटला. पाहिजे ते काय पाहिजे त्या गोष्टी भेटतात. बघा भजी वडे भजी मसाल्याचे पदार्थ. मित्रांनो आपण चाललो आहे संगम तीर्थावरती. तर आपली माणसं भरपूर जातात. आता भरपूर ठिकाणी आपल्याला संगम तीर्थावरती फिरायचं आहे. तर आपण जाऊन या संगमावरती. आता बघून येत व्हिडिओमध्ये बघा आपली पब्लिक जाते. माणसं भरपूर अजून पुढे गेली आहेत. व्हिडिओ पूर्ण बघत राहा. हे बघ किती माणसं चाललेत बघा. आता आम्ही सगळेजण जाते चालत कारण लांब आहे इथून जवळ नाही. भरपूर थोडं लांब आहे. प्रत्येक संगम तीर्थावर जायचं आहे. मग संगमावरती जाऊन आता बघून घ्या. खूप चालायला लागेल. जाऊया लवकरात लवकर पटापट जेवढा होईल तेवढा.
चालायचा प्रयत्न करू. आपली माणसं अजून भरपूर पुढे गेलीत बघा. आम्ही एवढे जेवण असून आम्ही चप्पल घालून चालतो आणि आमची आई बघ म्हातारे झाले तरी खड्यावरनं कशी टुणूक टुणूक उड्या मारत जाते. जाम खडे डुबतात बिना चपलीचे. चालले संगमावरती. साईडला नदी बघून घ्या, भारी आहे, सही आहे. काय खड्यावरनं पाय दे हे नाही दुखत नाही, खडे डुबत नाही अजिबात. मध्ये एकच जोरात पडला ना तर तुटतं. सवय झाली गावातली. मग हे चालून चालून पाय दुखतात चपला नसल्यावर. मग जाम खडे डुबतात. तू मला उचलून घे मग. गाईज बघा बघा. चपली सोबत आहे तरी पाय दुखतात. पाय आम्ही बिना दुखतात. चपलीचे लहान पोर आहेत आम्ही. लहान पाय पोरं तुम्ही तुम्ही लहान लय मोठे आहात. कट्ट्यावरती आलं मित्रांनो, बघून घ्या विश्रांती कट्टा. आता इथं बसणार, थोडे आराम करणार, नंतर मग पुढे परत चालत जाणार. मित्रांनो आता हे आपल्याला बाबा इथे सांगतील की इथे काय काय वगैरे विश्रांती कट्ट्याची पूर्ण माहिती देतील थोडीफार. मग आपण पुढे जाऊ, मग तुम्हाला समजेल. व्हिडिओमध्ये बघत राहा, पूर्ण व्हिडिओ बघा, त्याशिवाय काही समजणार नाही. पूर्ण डिटेलमध्ये आपल्याला भागमध्ये व्हिडिओ काढायचे आहेत. भाग 1 भाग 2 असे व्हिडिओ कारण व्हिडिओ खूप मोठे होणार आहेत. त्याच्यामुळं आपण भागमध्ये व्हिडिओ करू. तर व्हिडिओमध्ये नक्कीच बघत राहा. हा विश्रांती कट्टा आहे. हा विश्रांती कट्टा म्हणजे महाराज ज्यावेळी प्रगट होऊन गाणगापूरला मंदिरामध्ये गेले आणि नित्य नियमाने ते संगमावर जायला निघायचे, त्यावेळी इथे एक शेतकरी होता. तो शेतकरी समोर यायचा आणि दुरून महाराजांना नमस्कार करून सांगायचा, काही बोलायचं नाही, नमस्कार करायचा आणि तो शेतात जायचा. महाराज 5 मिनटं विश्रांती करायचे आणि संगमावर जायचं. येत्यावेळी तिकडून महाराज आले की तो शेतकरी यायचा, नमस्कार करायचा, महाराज 5 मिनटं विश्रांती घेऊन मंदिरात जायचे. असं नित्य नियमाने कारभार चालला असताना एक दिवस महाराजांना वाटलं का नित्य नियमाने मला नमस्कार का करतो, कारण त्याचे प्रेम भावना होती ईश्वराजवळ. तो तल्लीन झाला आणि म्हणून महाराजांना दया आली त्याची आणि त्या शेतकऱ्याला विचारलं, का रे तू नित्य नियमाने मला नमस्कार करतोस, काय तुझ्या मनात आहे? बोले महाराज माझं शेत आहे, माझी मुलं दरवर्षी अर्धपोटी उपाशी असतात, मी हे शेत कसं मक्त्याने घेतो आणि ज्याचा मक्ता त्याला देऊन जे काय धान्य उरेल ते मी माझ्या मुलाबाळांना घालतो. बोला ठीक आहे, मग काय पेरलेस? तर त्यानं सांगितले ज्वारी बाजरी काय जे त्यावेळी पेरलं होतं. त्या शेतकऱ्याचा वंश अजूनही आहे. त्याच्या मुलांनी काही नातवाने हे शेत विकलं आहे. हे मोठे जे मंदिर बनलेलं आहे ना, त्या मंदिराला विकलेलं आहे आणि म्हणाले मी अमुक अमुक पेरलेलं आहे शेत. मग मी सांगितलं ते करशील? बोला हो, तुमची आज्ञा. बोला मी संगमावर यायच्या अगोदर हे शेत कापून टाक. काय सांगितलं? म्हणजे चांगलं आलं होतं भरघोष, पण ते सांगितलं मी संगमावरून यायच्या अगोदर हे शेत कापून टाक. बोला ठीक आहे, जशी तुमची आज्ञा. गावामध्ये गेला, 5-6 माणसं जमवली आणि सांगितलं की हे शेत आपल्याला कापायचं आहे. माणसं पटापट आली, कापायला सुरुवात केली आणि ही गोष्ट त्यांच्या बायका मुलांना कळली आणि ती मग धावत रडत ओरडत आली, अरे बाबा वर्षाच्या 12 महिने मुलं बाळं आम्ही उपाशी काढतो आणि यावर्षी जरा बरं पिकं येईल या हेतूने हे आपण शेत केलेलं आहे आणि ते जर आताच कापून टाकलंस तर उत्पन्न कुठे होईल आपल्याला? काय होईल का कापल्यावर? काहीच नाही होणार. म्हणजे दर वर्षापेक्षा डबल आपली काय गरिबी वाढत जाईल. बोले बायका पोरांना त्यांना हाकलून लावले, जा तुम्हाला काय कळत नाही काय नाही, हाकलून लावलं आणि मग त्या मक्तवाल्याला सांगितलं की तुला मी डबल मक्ता देईन, तू काय बोलायचं नाही आणि मक्ता जर नाही देता आला तर माझी जी गुरं आहेत म्हणजे गाई म्हशी ज्या आहेत ते तुझ्या वाड्याशी आणून बांधीन. तो म्हणाला काय हरकत नाही, मला काय धान्य मिळो नाही तर गाई म्हशी येऊ, काय पण मला मिळो, म्हणून तो निघून गेला. आता तो माणसं सगळी कापून तिथं टाकली आणि आपल्या आपल्या घरी गेले आणि इतक्यात महाराज संगमावरून आले. हा नमस्कार करायसाठी आला. महाराजांनी बघितले, बोले काय केलंस रे?
बोला तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी ते शेत कापून टाकलं. अरे अरे मी मस्करीन बोललो. ते म्हणतात मला काय माहीत नाही तुम्ही मस्करीन बोललात की कशात बोललात. तुमची आज्ञा माझ्या हृदयामध्ये आहे. ते कापून टाकलं. तुम्ही कापून टाकतं म्हटलं मी कापून टाकलं. प्रश्न मिटला. मला ठीक आहे काय काळजी करू नको. आणि 8 दिवस गेले न गेले तो एवढा पाऊस पडला की सगळ्यांची शेतं कुजून गेली. आणि ह्याचा शेत एवढा जोमाने वाढला की त्याच्यावर जी एक एक लोंब होती, आपण काय त्याला म्हणतो, कणीस किंवा हा, अशा प्रकारे आलं धान्य की बस रे बस सगळं गाव ओस पडला. आणि ह्याचं शीत म्हणजे सगळ्या गावाचं जे पीक होतं ते ह्याच्या शेतामध्ये उगवलं. आणि मग बायको बघितल्या आणि बायकोन अरे बाप रे एवढं धान्य आपल्याला. मग नवऱ्याला सांगितलं मी आरती घेऊन येते. का त्यावेळी ती शिव्या देत होती. आणि हे शेत बघितल्यानं धान्य आपल्याला किती मिळेल हे बघितल्याबरोबर ती म्हणाली मी आरती घेऊन येतो. बायका पोरांसह आंघोळ पांघोळ करून आरती घेऊन आली. शेतीची पूजा केली आणि महाराजांच्या दर्शनासाठी संगमावर गेली. संगमावर दर्शन घेतल्याबरोबर महाराजांनी सांगितले तू काही काळजी करू नको, जा सुखानं राज्य कर. ती बायका मुलं घरी गेली आणि ते एवढं पीक त्याला आलं, सगळ्यांचे नुकसान झालं आणि ह्याचं पीक आलं. त्याने धान्य काय झोडतात की काय मळणी करतात ती मळणी घातली. त्याच्या कितीतरी पटीनं धान्य झालं. तो काय म्हणाला की मी दरवर्षी एवढं मला धान्य मिळतं, आता एवढं धान्य आहे ते मी काय करू. तो सगळ्यांना वाटत गेला. जी माणसं होती ज्यांचं पीक नुकसान झालं होतं त्या सगळ्यांना देऊन त्याच्या घरी एवढं धान्य झालं की बस रे बस. त्याचं घरदार भरलं सगळं. त्याचं दरिद्र दुःख सगळं नष्ट झालं आणि सुखानं नवरा बायकोने शेवटपर्यंत कारभार केला. अशी इथली गोष्ट आहे. हा त्याला विश्रांती कट्टा आहे. तर महाराज संगमावरून येताना इथं 5 मिनटं थांबायचे आणि मग मठामध्ये जायचं. मठातून संगमावर जाताना इथं 5 मिनटं थांबायचे आणि संगमावर जायचं. असा इथला इतिहास आहे. तेव्हा आता सांगायचं तात्पर्य म्हणजे असं, उद्या आपण बोलणारच आहोत पण नको, आज नको नाही. आमचे दीपक महाराज आज महाराजांचा पाळणा म्हणणार होते पण त्यांच्या जिभेला फोड आला आहे. त्याच्यासाठी आपण उद्याच तो कार्यक्रम करून टाकू. हां, आता आपण मी तुम्हाला सांगतो अष्टतीर्थ करायचे आहेत. अष्टतीर्थाला इथं भयंकर पुण्य आहे. म्हणजे काय त्याला बोलतात ते विसरलो आता मी. वय झालं माझं, मी आता थोडे दिवस हां. तर अशा प्रकारे अष्टतीर्थाला फार महत्त्व आहे. अष्टतीर्थ आपण आता संगमावर जातोय. संगमावर 2 तीर्थ आहेत. कुणाच्या लक्षात आहे? हां, भीमा अमरजा नाही. हां, संगमावर 2 तीर्थ आहेत. इकडून येते पंढरपूरहून भीमा आणि ही अमरजा. अमरजा म्हणजे ज्यावेळी देवदानवांचं युद्ध चाललं त्यावेळी देवांना भयंकर फटका पडला. तो इंद्र अमृताचा पेला घेऊन जात असताना थोडंसं किंचित इकडे पडले आणि त्याचा प्रवाह चालू झाला म्हणून त्याला अमरजा म्हणतात. तर पूर्वी आता पाणी साचलेलं आहे की नाही कोणास ठाऊक आहे? पाणी भरपूर आहे की रे? हां, म्हणजे आपल्याला 2 तीर्थामध्ये आंघोळ नाही करता येणार. एकाच तीर्थामध्ये तिथं नरसिंह तीर्थ जे भीमा येते ना ते नरसिंह तीर्थ आणि 2 नद्यांचा संगम होतो तिला षटकुळ म्हणतात. 6 तीर्थ तिथं. तर ह्या 2 तीर्थामध्ये आंघोळ केल्यानंतर आपण लगेच बाहेर यायचं. औदुंबराला एकच प्रदक्षिणा करायची, तिथं थांबायचं नाही अजिबात. आणि लगेच इकडं मंदिरात नाही जायचं, भस्माच्या डोंगरावर यायचं लगेच. तरच तुमची 8 तीर्थ होऊ शकतील. नाहीतर तुम्ही एवढे धावू शकणार नाही, कारण आपल्याला धावायची सवय नाही. तर अशा हां, ज्यांना कुणाला धावायची सवय असेल त्यांनी 8 तीर्थ पुरी करा. तर भीमा आणि अमरजा हे 2 नद्यामध्ये म्हणजे षटकुळ आणि नरसिंह तीर्थ. तिथं आंघोळ झाल्यानंतर आपल्याला हे भागीरथी तीर्थ म्हणजे भागीरथी तीर्थ इथं खाली आहे. तिथं चिखल भरपूर आहे, कदाचित काय माहीत नाही काय आहे. हां, कुणाला जायची इच्छा असेल त्याने अंगावर पाणी शिंपडा किंवा कोण तिकडे जर पुढे गेला तर तांब्यात पाणी आणून सगळ्यांच्यावर शिंपडा.
आणि त्याच्यानंतर पापनाशी तीर्थ, हे महत्त्वाचं तीर्थ आहे. पापनाशी तीर्थामध्ये आपल्याला उडी नाही मारायची, जरासं अंगावर पाणी शिंपडायचं. पापनाशी तीर्थ म्हणजे इथं कुणाचा उद्धार झालेला आहे की नरसिंह सरस्वती म्हणजे दत्तांच्या बहिणीचा उद्धार झाला. तिनं पाप केले होते ते मी आता तुम्हाला सांगत नाही, पण ते तिथं उद्धार होतो. आपण दरवर्षी तिथं फुलं वाहतो किंवा धान्य वाहतो, पण यावेळी महाराजांनी काही नाही सांगितलं, त्याच्यासाठी आपण असंच जायचं. तर हे पापनाशी तीर्थ झाल्यानंतर कोटी तीर्थामध्ये आता काय सोय आहे की नाही मला माहीत नाही. तिथं जर जाता आला तर, नाही तर जबरदस्ती करू नका. त्याच्यानंतर आपला रुद्रपात म्हणजे महत्त्वाचा तीर्थ आपला. धर्मशाळेच्या खाली जे आहे तिथं तुम्ही आंघोळ करा, कितीही आंघोळ करा, पण सावकाश. हल्ली शेवाळी बांधलेली आहे, पाय बी सरतील, तेव्हा सावकाश जाऊन आंघोळी करायची. त्याच्या खालचं तीर्थ जे आहे ते चक्रेश्वर. तिथं आंघोळी नाही केली तरी चालेल, अंगावर पाणी शिंपडा. आणि शेवटचं मनमन तीर्थ कलेश्वरला. हे शेवटचं तीर्थ झाल्यानंतर त्याच अंगाने आपण शंकराला नमस्कार करायचा, समजलं. आणि नमस्कार करून आपण मंदिराच्या बाहेर दत्तांना नमस्कार करायचा, घरी यायचं, कपडे बदलायचं, आणि नंतर मग तुम्ही आरतीला जायचं असलं तर जा, आहे की नाही. तोपर्यंत जेवण आपलं तयार होते. आलं तुमच्या लक्षात सगळे. गाणगापूरची सांगायचे. वेळ काढू नका, ज्यांना जमेल त्यांनीच जा. यंग पिढी आहे ती फटाफट धावेल, नाहीतर मग फटाफट बाहेर निघायचं सर्वांनी. कोणाला चला करायला लावायचं नाही कुणी, कारण हे तीर्थ होता भरपूर भस्म होता, सफेद भस्म असता. आता तसं काही राहिलेलं नाही, पण थोडीशी त्यातली माती घ्यायची. कधी आपल्या घरात वेळ प्रसंग पडला, मुलाबाळांना कुठं काय झालं तर ते देवाच्या नावाने मुलांना कपाळाला लावायचं किंवा ओवाळून बाहेर फेकून टाकायचं, असा तिचा उपयोग आहे. आता कितपत आपण आपल्या मनावर आहे. आपली जेवढी श्रद्धा भावना असेल तेवढं तुम्ही वाटेतली माती जरी लावलीत तरी फरक पडतो, पण तेवढी श्रद्धा पाहिजे. साईबाबा काय सांगतात? श्रद्धा आणि सबुरी. तर श्रद्धा जर असेल ना तर देव तुमच्या जवळच आहे. आता देव आपल्याला दिसतो का हो? नाही दिसत. कुणाला दिसला होता? अर्जुनाला. पण ते ह्या डोळ्यांनी पाहिलं असेल का हो? नाही. दिव्य दृष्टी दिली होती तेव्हा त्यानं देवाला पाहिलं. त्याचं ते विराट रूप बघून अर्जुन पण म्हणाला, काय देवा. तुकाराम महाराज काय म्हणतात? पंढरपूरला गेले होते. बोला देवा, अरे एवढ्याशा मूर्तीमध्ये तू कसा काय राहिलास? म्हणजे देव केवढा विचार करा. एवढ्याशा मूर्तीमध्ये तू कसा काय राहिलास? म्हणजे देव विराट जळीस्थळी, म्हणजे इंग्लंड, अमेरिका, जपान, फ्रान्स जेवढे देश आहे तो देव एकच आहे. वारकरी काय सांगतात? आपुला तो देव एक करून घ्यावा, अन्यथा जीवा सुख नाही. आपण 17 देव केले तर 17 ठिकाणी धावणार. एखादा प्रसंग आला तर ते त्या भक्ताकडे जा, ह्या भक्ताकडे जा, ह्याच्याकडे जा, त्याच्याकडे जा, म्हणजे फरक कुणाचा काहीच नाही. मग एखाद्या 5-6 कोंबड्या कापले तर मात्र फरक पडतो. हे हल्ली चाललेलं आहे. त्या कोंबडी कापायला पाहिजे, नारळ फोडायला पाहिजे, पतखाता वगैरे सगळा ठेवला की माणसाला फरक पडायला सुरुवात करतो. कारण आपलं मन स्थिर नाही. तर मी सुद्धा एखाद्या भक्ताकडे गेलो होतो, माझ्या मुलीला त्रास झाला तेव्हा. त्याने कोंबडी बिंबडी ठेवली, बोला हे रात्रीचं काम करायचं आहे, तुम्ही आता थांबू नका, तुम्ही घरी जा. म्हटलं वा देवा, रात्रीचं तू काम करशील म्हणजे ही कोंबडी आमची त्याने ढाकून ठेवली. दुसरा माणूस आला त्याला विकून टाकली, आम्ही आपल्या घरी गेलो. पोरीला फरक काय? काहीच नाही. तर असे हे भगत आहेत. पण आपण आपला निव्वळ सत्याकडे जायचं, समजलं. होता होईपर्यंत देवावर भयंकर विश्वास ठेवायला पाहिजे. आपण तात्पुरता म्हणून आपल्याला देव दिसत नाही. आता मी सांगितलं मला दिसतोय तर तुम्हाला खरं वाटेल? नाही, कारण मी दाखवू शकत नाही. मला दिसतोय, माझ्या गुरुची आज्ञा आहे. पण ती ब्रह्मज्ञान ज्याला म्हणतात, ज्याने हजारो वर्ष तपश्चर्या केलेली आहे, त्यांना सुद्धा ते सापडलं नाही. मग मी म्हटलं मला देव दिसतोय तर तुम्ही विश्वास कराल?
तर मला ह्याला काय दिसतंय डोचकर. तर अशा प्रकारे देव आहे. हल्ली एक मार्ग आहे, देव दाखवणारा मार्ग आहे, पण तो दुसऱ्याला सांगू शकत नाही, असा देव आहे. चांगदेवाने किती हजार वर्षे तपश्चर्या केली आणि ह्यांची परीक्षा घ्यायसाठी ज्ञानेश्वरांची तो वाघावर बसून आला आणि शेषाचा चाबूक केला सापाचा, आणि ही पोरं सगळी त्या भिंतीवर बसली होती. ती त्याला समोर बघितल्याबरोबर एखादा माणूस समोर आला तर आपण उठून नमस्कार करतो ना. ती चिमुकली म्हणाली, दादा अरे चांगदेव येतो आपल्या भेटीला, एवढा मोठा तपस्वी. मग म्हणाला आपण पण जाऊया, चला. चल म्हटल्याबरोबर भिंत चालायला लागली. चांगदेवाने लांबून पाहिलं, अरे बाप रे, मी तर जिवंत वाघावर बसलोय आणि ही निर्जीव भिंत कशी काय चालली. म्हणून तो वाघावर उतरून साष्टांग नमस्कार केला. शरण देवाला आलं पाहिजे. शरण गती पत्करली की आपोआप. आपण भांडत राहिलो तर काय नाही होणार. शांत आलं तर तो समोरचा बोलल बोलल बोलल, त्याचा घसा कोरडा पडेल पण बोलेल, शिव्या देईल, काय काय बोलेल. पण आपण बोललोच नाही तर काय करेल तो, काय नाही, शेवटी तो गप्पच बसेल. तेव्हा दया, क्षमा आणि शांती हे 3 गुण माणसाला किती 6 विकार आहेत. काम, क्रोध, मद, मच्छर अशा प्रकारे 6 आहेत. आणि त्यामुळं माणूस शरणागत येत नाही. हे विकार जे आहेत ना ते आपल्याला बाहेर काढता आले पाहिजे. पण आपलं तर कामच नाही. आपल्याला संध्याकाळी मच्छी खायची असते, बुधवार आहे, जरा मटण बिटन खाल्लं पाहिजे, सण आले पोळ्या करायला पाहिजे. अशा प्रकारे नाना तऱ्हेच्या आपल्या इच्छा असतात. त्या आपण काही इच्छा बाहेर काढू शकत नाही ना. खायची आहे, आता वाटतं जिवंत असेपर्यंत खाऊया. आम्ही इथं खाल्लं, पण आम्ही अजून आमची जगायची इच्छा आहे. पण समजा उद्या आमची रस्सी तुटली तर तुम्ही कुठे भेटणार आम्हाला. तर आता आपण भेटलेलं आहे, मी सगळी माहिती सांगितलेली आहे. आणि होता होईपर्यंत वर्षातून एकदा ह्या देवाला भेटायला यायचं. कारण काय आहे, इथं गुरु आहे. गुरु हे दत्तगुरु, ब्रह्मांडाचे गुरु, जगाचे गुरु, हे सगळ्यांना माहिती असायला पाहिजे. आणि पंढरपूरला देव आहे. तो कोण देव आहे? हा हा विठ्ठल म्हणजे कोण? हा हरी हरी. हा हा हरीच देव आहे. समजलं? ज्ञानदेव पाट हरी हा वैकुंठ, भरला घन दाट हरी दिसे. हा घनदाट भरलेला आहे, पण तुम्हाला आम्हाला दिसत नाही. कारण सद्गुरू वाचूनी सापडे ना सोय, धरावे ते पाय आधी आधी, असे तुकाराम महाराज म्हणतात. मग आपण त्यांना काय बोलणार? काय सद्गुरू वाचून सापडे ना सोय. किती तुम्ही खटपट करा, किती भक्ती करा, देवावर टोपलीभर फुलं वाहा, देव प्रसन्न होणार नाही. कारण त्या आतल्या ज्या खुणा आहेत त्या आपल्याला नाही माहिती पडत. त्याच्यासाठी सद्गुरू पाहिजे. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, सद्गुरू वाचून सापडे ना सोय, धरावे ते पाय आधी आधी. आधी आधी असं 2 वेळा म्हटलंय. का म्हटलेलं आहे कुणाला माहीत आहे? नाही ना. आधी आधी म्हणजे आपण कशामध्ये बंधलेले आहोत? ह्या षडविकारामध्ये आपण बंधन. मग बायका, मुलं, नवरा, बायको, संपत्ती, शेती, वाडी, 1000 लपड्यामध्ये आपण गुंतलेले आहेत. ते महाराज काय म्हणतात, त्यांना जरा बाजूला करा. सोडा असं नाही म्हटलंय, बाजूला करा आणि मग तुम्ही देवाजवळ या, मग तुम्हाला देव सापडेल. असं आहे. बरं, आपण बोलायला गेलो तर संध्याकाळी इथंच होईल. आपली अष्टतीर्थ इथंच होती. त्याच्यासाठी पटापट अर्षतीर्थ करायचं, भस्माच्या डोंगरावर यायचं आणि आपण पुढची तीर्थ करू. चला. मी संगमावर चालले. बाबाने 8 तीर्थ सांगितले आणि बाबांनी पूर्ण माहिती सांगितली. आणि आता आपलं पुढे जाते. आता बघा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. मित्रांनो, आता आम्ही इथे संगमावरती आलेलो आहे. आता जातो तिकडं. खूप माणसं आहेत, चालतात, गर्दी पण जाम आहे. संगमावरसाठी इथून रस्ता आहे मित्रांनो, इथून सरळ जायचं आहे. अशी भरपूर पब्लिक अशी आंघोळ करते आमची, काय बघून घ्या. आता मी पण जातो थोड्या वेळाने, 2 मिनिटं थांबा फक्त. देऊल बंद पिक्चर इथे, गुरुचरित्र. मित्रांनो, आता संगमावरून आलो. आता भस्माच्या डोंगराच्या इकडे चाललो. तेव्हा बघा, भस्माचा डोंगर इकडे आहे.
तिथून आतमध्ये जायला भस्माचा डोंगर आहे, तर आपण भस्माच्या डोंगरावरती जाऊया आता. आपली बाकीची माणसं येतात अजून, आपण पण जाऊया पुढे असते असते चालत चालत. या लोकांच्या अशा झोपड आहेत, झोपडपट्टी पुढं चालत चालत. हे लोक पावसामध्ये कशी राहत असतील. आहे भस्माचा डोंगर इकडं. मित्रांनो बघून घ्या केवढा मोठा भस्माचा डोंगर आहे पूर्ण. इकडनं आपण ॲक्च्युली आलो आता, आणि हा पूर्ण डोंगर बघून घ्या केवढा मोठा डोंगर आहे बघा. इथे भरपूर लोक येतात भस्माच्या डोंगराच्या इकडे. आता आपली बाकीचे लोक पण येते, तर आपण थांबूया इथे. अजून लोक आलेत नाही, तर आपण इथे थांबू. बाकीचे लोक पण आपल्या पाठून येते, कारण आपला ग्रुप लय मोठा आहे. परशुराम मंदिर. हे मांडलं नाही एकावर एक दगड, आपली कोणती इच्छा पूर्ण होऊ शकते, पण ती पूर्ण मांडाय पाहिजे खाली लास्ट पर्यंत. तुझी इच्छा पूर्ण होईल काय आज? तुझी इच्छा पूर्ण होईल काय आज? लाव मध्येच काय बसलेस? कसा संसार होते मला मांडतात दगड्या. लागतोय एकावर एक दगड्या, बघूया राहतात का उभ्या. व्यवस्थित लाव आरामात, जेवढ्या झेपतील तेवढ्याच लाव, त्याच्यावर नको लाव. ही आमच्या लावायची. मोठा मासा पकडला बघायला या. मोठा मासा बघून घ्या केवढा आहे बघ. मला 4 दिवस खाईल. मोठा मासा पकडला ना एकदम झणझणीत. ना आपल्या कशी गावाला डुकरं असतात तसे इकडे डुकरा बघा, पण ही गटारातले डुकरं आहे. बघून घ्या तुम्ही केवढी आहेत बघा मोठी. अशी बघून घ्या, रानामध्ये बघा नाही वाटत अशी बघून घ्या. मित्रांनो आता आम्ही तीर्थस्थानावर करून आलो, तर आता आम्ही चाललो मंदिरामध्ये. मला आता मंदिरमधले दाखवतो कसं दर्शन वगैरे किती गर्दी. आता त्या आरतीला जातोय आपण मंदिरामध्ये. आता एंट्री करूया मित्रांनो. आता मंदिरामध्ये एंट्री करतो, तुम्हाला दाखवतो. आज गुरुवार आहे पण एवढी गर्दी असणार आहे, तर बघून घ्या. मंदिरामध्ये आता एंट्री करतोय. ढोल तसे ना करा, गुरुवार आहे मित्रांनो. गर्दी बघून घ्या. तर आरतीसाठी आलोय. आता आरती करेल महाराजांची. गर्दी बघा मित्रांनो किती गर्दी. आरती महाराजांची पालखी फिरेल महाराजांची. मित्रांनो आता पालखी आणतात, पालखी बघून घ्या. गाणगापूरची पालखी, आता दत्तगुरांची पालखी आणि आरती दोन्ही साहेब एकसाथ चालू झाले. तर मित्रांनो संगमावरती गेलो आपण होतो, आणि गेलो होतो संध्याकाळी दर्शन करायला आपल्या दत्तगुरूंचा. तर आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली आवर्जून कळवा. चॅनलवर नवीन असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटू आपण पुढच्या कोणत्यातरी नवीन व्हिडिओ. तोपर्यंत टाटा आंब्याचा वाटा. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटा मित्रांनो. आणि जरा व्हिडिओ जरा मोठी झाले तर बघून घ्या, पण मोठी आहे पण बघण्यासारखी आहे. जर आवडली तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा. दुसरा व्हिडिओचा पार्ट नक्की येतो आपला, बघून घ्या लवकरात लवकर. बाय.